नमस्कार मित्रांनो, अस्मी सोल क्वार्ट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आजचा एक नवीन विषय तुमच्यासमोर मी मांडणार आहे। आजचा विषय आहे पित्तरपाठा। पित्तरपाठा म्हणजे आता सध्या गणपती उत्सव झाल्यानंतरचा जो 15 दिवसांचा काळ असतो त्याला म्हणतात पित्तरपाठा। हे सर्वांना माहिती आहे। तर पित्तरपाठा हे सर्वांच्याच घरी होत असतात, कारण मृत्यू अटळ आहे। प्रत्येकाच्या घरी कुणी ना कुणी माणूस मेलेला असतो आणि त्याला मरणोत्तर आपल्याला दरवर्षाला एक श्राद्ध म्हणून जेवणाची स्थिती असते, ती पूर्ण करावी लागते। त्यालाच पित्तरपाठ्याचा महिना असं म्हणतात। ह्या पित्तरपाठ्यामध्ये आपण मेलेल्या माणसांना श्राद्धाचं जेवण अर्पण करून त्यांचा आत्मा तृप्त करत असतो, अशी संकल्पना आहे। पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की पित्तरपाठ्याचा अजून एक सुंदर फायदा कुठला आहे? बघा, पित्तरपाठ्यामध्ये आपण जे जेवणाला पदार्थ बनवत असतो ते पदार्थ सर्वात चवीचे असतात, म्हणजे गोड, तिखट, आंबट, खारट आणि कडू सर्व चवींचे पदार्थ आपण बनवत असतो। जसं की आपण भाजीपाल्यामध्ये कारले असतात, तर सर्व भाज्या बनवताना आपण कारल्याला घेतो। खीर गोड असते, कढी आंबट असते आणि म्हणून सगळ्या चवी आपल्या पोटात जात असतात। आणि त्यानिमित्ताने पित्तरपाठ्याचा जो महिना असतो, भाद्रपद महिना, यामध्ये आपले वात, पित्त आणि कफ तिघं खवळत असतात। म्हणजे देवांना शांत करण्यासाठी सर्व चवींचं जेवण करणं आवश्यक असतं। बघा, आपल्या पूर्वजांनी त्यांचं शिक्षण अपूर्ण असताना सुद्धा दूरदृष्टिकोनातून किती सुंदर महिना निवडलेला आहे ह्या श्राद्धासाठी, इथेही आपल्याला कळून येतं। मग आता तर आपण म्हणतो की आपल्या घरी 15 दिवसातून एकचदा श्राद्ध असतं, मग आपल्याला ती चव तर पूर्ण 15 दिवस मिळायला पाहिजे की नाही? मग पूर्वीच्या काळी काय असायचं की कुंभारवाडा, सुतारवाडा, लोहारवाडा किंवा शिंपीवाडा अशा कॉलन्या आपण आजच्या भाषेत म्हणू तर कॉलन्या असायच्या। एका कॉलनीत कमीत कमी 100-150 माणसं असायची। त्यामुळे 100-150 माणसं असलेली घरं पण 10-12 असायची। त्यामुळे प्रत्येक दिवशी श्राद्ध व्हायचं। पूर्ण 15 दिवस 15 घरांमध्ये श्राद्धाचं जेवण खायला मिळायचं। त्यामुळे पूर्ण भाद्रपदाच्या ह्या उत्तरोत्तर महिन्यात आपल्याला 15 दिवस पूर्ण चवीचं अन्न खायला मिळायचं। आता तसं नाही आहे। आता जॉईंट फॅमिली संपली, आता सेपरेट फॅमिली झाली, कुटुंब वेगवेगळी झाली। आता सर्व माणसं जबाबदाऱ्या वाढल्या, त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे घरातल्या पुरुष मंडळी तर सोडा, पण महिला मंडळीही कामाला जातात। म्हणून आपल्याला श्राद्धाचं जेवण हे कमीत कमी फार केलं तर 1 किंवा 2 दिवस खायला मिळतं। पण जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमचं वात, पित्त आणि कफ तुमच्या कंट्रोलमध्ये असायला हवं, तर मग तुम्ही ह्या 15 दिवसात नैवेद्य म्हणून नाही, पण स्वतःच्या शरीराला एक आत्म आणि शरीर तृप्तीसाठी हे जेवण 15 दिवस नियमित करा। मग तुम्हाला काय फरक जाणवतो हे मला कमेंट्समध्ये सांगा।